24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन तर्फे सन्माननीय कोकण रत्न बशीरभाई हजवानी यांना फक्र-ए-इन्सानियत हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राहुलजी नार्वेकर आणि मेमन जमातचे कार्यसम्राट लोकप्रिय बुजुर्ग अध्यक्ष इक्बाल ऑफिसर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन तर्फे मेमन जमातीतील तसेच मेमन जमात व्यतिरिक्त इतर मुस्लिम जमातीतील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत, कर्तव्यदक्ष तसेच विशेष प्रावीण्य प्राप्त आणि समाजाकरिता अमूल्य योगदान देणाऱ्या आसामींना शाल, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या एजीएमचे आणि पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे मेमन मुस्लिम समाज व्यतिरिक्त इतर मुस्लिम जमातीतील प्रामाणिक समाजसेवक आणि प्रामाणिक राजकारणी यांना सन्मानित करण्यात आले। इतर मुस्लिम जमातीतील अनेक कर्तबगार लोकप्रतिनिधींना गौरवण्यात आलेल्यांपैकी कोकणी मुस्लिम समाजातील कोकण रत्न बशीरभाई हजवानी यांचा विशेष सन्मान करण्यात आला। हा सन्मान आणि सत्कार म्हणजे बशीरभाई बरोबर अखंड कोकणी मुस्लिम समाजाचा गौरव आणि सन्मान आहे। ऑल इंडिया मेमन फेडरेशन हे 570 मेमन जमातींचे फेडरेशन असून जनाब इक्बाल ऑफिसर यांची अध्यक्षपदावर पुढील 4 वर्षासाठी चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे। समाजाचा नेता कसा असावा आणि तो समाजासाठी काय करू शकतो हे इक्बाल ऑफिसर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे। म्हणून 80 वर्षाचे बुजुर्ग जेव्हा चौथ्यांदा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास नकार देतात तेव्हा अखंड मेमन जमाताचे डोळे पाणावतात आणि पुन्हा पुन्हा टाळ्यात त्यांना अध्यक्ष घोषित करतात। अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उत्तम आहेच, परंतु त्यांची टीम सुद्धा अतिशय प्रामाणिक आणि कर्तबगार आहे। एकूणच काय तर सांघिक कामगिरी यालाच आपण टीमवर्क असे म्हणतो। टीमवर्कच्या माध्यमातून इक्बाल ऑफिसर यांनी मेमन समाजाला जमिनीवर पाय ठेवून आसमानाची उंची गाठण्याचे कौशल्य दाखवून दिले। जगातील सुशिक्षित, सुसंस्कृत, समृद्ध तसेच आर्थिकदृष्ट्या बळकट समाजामध्ये मेमन जमात अव्वल स्थानी विराजमान आहे। मेमन समाजात घरात किंवा आसपासमध्ये मेमन भाषेतून संवाद साधतात। हे अनेक कारणांपैकी प्रमुख कारण आहे मेमन समाजाच्या प्रगतीचे आणि उन्नतीचे। कोकणात जमात किंवा जमात उल मुस्लिमीन ही संघटना प्रत्येक मोहल्ल्यात आणि गावात सुमारे 350 वर्षांपूर्वी स्थापन झालेली असून आपल्या बुजुर्गांनी एक निजाम, एक व्यवस्था तसेच एक प्रणाली समाज जोडण्यासाठी, समाज विकसित करण्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केली। परंतु आपण या व्यवस्थेचा कसा वापर केला हा संशोधनाचा आणि गांभीर्याने विचार करण्याचा भाग आहे। आज मेमन जमात कोकणी मुस्लिम जमातीतील माणसाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा आदरपूर्वक यथोचित सत्कार आणि सन्मान करते। आपल्याला यातून बोध घेतला पाहिजे। अशा व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारून त्यांच्या माध्यमातून कोकणी मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे। मरहूम रज्जाक कालसेकर साहेब यांच्यानंतर कोकणात मोठ्या प्रमाणात दान देणारी व्यक्ती किंवा दानशूर म्हणजे कोकण रत्न बशीरभाई हजवानी। आज कोकणी मुस्लिम समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी बशीरभाई हजवानी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे। मेमन जमात फेडरेशनच्या एजीएमसाठी राज्यातून, देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मेमन समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि युरोप देशातून आलेल्यांपैकी मेमन समाज बांधव त्या देशात व्यापार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेतच, परंतु आनंदाची बाब म्हणजे त्या देशात सरकारमध्ये सामील होऊन राजकारणात सुद्धा मोठ्या प्रमाणात उच्च स्थानावर आहे। देशात अनेक राज्यात महापौर, उपमहापौर तसेच पार्षद म्हणून उत्तम कामगिरी बजावत आहे आणि राजकारण्यांच्या तसेच सरकारच्या माध्यमातून मेमन जमात आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यात आपलं मोलाचं योगदान देत आहे। श्रीलंकेतून या एजीएम करिता उपस्थित सिराज युनुस मेमन श्रीलंका सरकारमध्ये सामील असून त्यांनी आपले विचार आणि अनुभव कथन केले। राजकारणात आणि सरकारमध्ये उच्च पदावर राहून समाजासाठी प्रामाणिक काम करणं म्हणजेच स्वतःसाठी तसेच समाजासाठी मोठ्या गौरवाची बाब आहे। राजकारणात आणि सरकारमध्ये राहून समाजासाठी प्रामाणिक कार्य करणं काळाची गरज आहे। तसेच राजकारणात आणि सरकारमध्ये समाजाचे प्रतिनिधित्व असल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाजाचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही।
हज हाऊस मुंबई येथे 2000हून अधिक मेमन बांधव एजीएम वार्षिक सर्वसाधारण सभाकरिता उपस्थित होते. मस्तुरात मेमन जमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यात अग्रेसर असून पुरुष मेमन जमात बरोबर महिलांनी सामाजिक कार्यात आपल्या कृतीतून दाखवून दिले की महिलांना संधी मिळाल्यावर समाजासाठी प्रामाणिकरित्या फार मोठं योगदान देऊ शकतात. यावेळी अनेक कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.